जालन्यात तालुका पोलिसांची मोठी कारवाई, 3 डीजे जप्त। जालन्यातील इंदेवाडी परिसरात पोळ्याच्या मिरवणुकीदरम्यान तरुणांनी डीजे वाजवत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याची घटना उघडकीस आली होती। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने उल्लंघन झाल्याने तालुका पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विविध ठिकाणी 3 डीजे जप्त केले आहेत। जप्त केलेले डीजे पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून डीजे मालकांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। याच्यामध्ये आपण रिसेट केल्यानंतर आता हा जो फॅनचा आवाज आहे, फॅनचा आवाज सुद्धा याच्यामध्ये रेकॉर्ड होतो आणि तो डिटेक्ट होऊन त्याच्यावरती आपल्याला तो दाखवतो की किती डेसिबल पर्यंत, आता एक 30-40 याच्या डेसिबल पर्यंत असते। एक साधारणतः जो साऊंड आहे, एक नॉर्मली आपण असं समजतो की एक डेसिबल न वाढला म्हणजे तो पहिल्या याच्यापेक्षा त्याची फ्रिक्वेन्सी दुप्पट एवढा तो वाढत असतो। पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही मिरवणुकीमध्ये डीजे लावण्यास सक्त मनाई आहे। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर 5 लाख रुपयांचा दंड आणि कारावास होऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली। आगामी गणेशोत्सव सणामध्ये तसेच इतर सणांच्या मिरवणुकीमध्ये जर डीजे आढळून आले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे इशारा पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिला आहे। हद्दीमध्ये जे ध्वनी प्रदूषण करणारे जे डॉल्बी सिस्टीम आहेत, साऊंड आहे, त्यांच्यावरती कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे। आगामी सण उत्सवाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होण्याची शक्यता असल्या कारणाने माननीय वरिष्ठांनी वेळोवेळी मीटिंग सुद्धा घेतलेल्या आहेत आणि सर्वांना सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की अशा प्रकारचे वाद्य जे सार्वजनिक ठिकाणी वाजवू नयेत। आणि त्याच अनुषंगाने आम्ही काल पोळ्याच्या निमित्ताने रामतीर्थ आणि इंदेवाडी या 2 ठिकाणी 3 कारवाया करण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये रामतीर्थ इथून 2 डीजे आणि इंदेवाडी इथून 1 डीजे जप्त करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जे ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 जो आहे, कलम 15 आणि 19 या अन्वये, त्याचप्रमाणे सार्वजनिक शांततेला धोका या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यातील जे डीजे आहेत ते जप्त करून पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेले आहेत। त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे।